मित्रांनो, बँकांच्या थकीत कर्जदारांसाठी आरबीआयच्या माध्यमातून एक मोठा दिलासा दिलेला आहे। याचबरोबर हप्त्यावरती घेतलेल्या मोबाईलच्या संदर्भातील देखील एक नवी नियमावली आरबीआयच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेली आहे, ज्याच्यामुळे आता हप्त्यावरील मोबाईल असतील किंवा रिकव्हरी एजंटच्या माध्यमातून केली जाणारी दादागिरी असेल, या संदर्भातील काही मार्गदर्शक तत्व आरबीआयच्या माध्यमातून डिक्लेअर करण्यात आलेले आहेत, ज्याच्यामुळे आता कर्जदारांना एक मोठा दिलासा मिळणार आहे। मित्रांनो, इन्स्टंट फायनान्स ॲपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात हप्त्यावरती मोबाईल दिले जातात, परंतु बऱ्याच वेळा त्याचे हप्ते न भरल्यामुळे असे मोबाईल ब्लॉक केले जातात आणि याच्या संदर्भातील देखील काही नियमावली आरबीआयच्या माध्यमातून घालण्यात आलेली आहे। मित्रांनो, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून 20 मे 2026 रोजी नव्या मार्गदर्शक सूचनेचा मसुदा आणण्यात आलेला आहे, जो 1 ऑक्टोबर 2026 पासून देशभरामध्ये लागू होणार आहे। मित्रांनो, या नवीन नियमावलीनुसार एखाद्या ग्राहकानं मोबाईलच्या लोनचे जर हप्ते थकवले तर कर्ज देणाऱ्या बँका, फायनान्स कंपन्या त्या मोबाईलचे काही फीचर बंद करू शकतात, परंतु पूर्णपणे तो मोबाईल ब्लॉक करता येणार नाही किंवा जे काही रिकव्हरी एजंट असतील यांना वारंवार या ग्राहकांना परेशान करता येणार नाही। मित्रांनो, एखाद्या ग्राहकाकडून जर मोबाईलचे हप्ते थकवले गेले तर ते मोबाईल पूर्णपणे ब्लॉक करू शकणार नाहीत। याच्यासाठी त्यांना पहिला 90 दिवसाचा डिफॉल्ट कालावधी द्यावा लागणार आहे, त्याच्यानंतर 21 दिवस आणि त्याच्यानंतर 7 दिवस आधी नोटीसी द्यावे लागतील। फोन ब्लॉक केला तरी इंटरनेट आणि इनकमिंग कॉल या सुविधा त्या ग्राहकांच्या सुरू ठेवाव्या लागतील आणि जर चुकून मोबाईल ब्लॉक केला तर त्या ग्राहकाला 250 रुपये प्रति तास या दरानं त्या बँकांना, त्या फायनान्स कंपन्याला वसुली जी काही असेल, भरपाई असेल, ती भरपाई द्यावी लागणार आहे। याचबरोबर जे काही वसुली एजंट ग्राहकांना परेशान करतात, या पर्सनल लोनच्या संदर्भातील येणाऱ्या वसुली एजंटला फक्त सकाळी 8 ते संध्याकाळी 7 या वेळेतच कॉल किंवा भेट घेता येणार आहे। एखाद्या ग्राहकाच्या घरी जर दुःखद घटना, लग्न कार्य किंवा इतर काही समारंभ असतील तर अशा वेळी सुद्धा एजंट त्यांना संपर्क करू शकणार नाहीत। एखाद्या ग्राहकाच्या घरी वसुलीला जाण्यापूर्वी त्या ग्राहकाला 1 दिवस अगोदरच त्याच्या घरी किंवा ऑफिसमध्ये जाण्यापूर्वी नोटीस SMS द्वारे किंवा email द्वारे कळवणं गरजेचं असणार आहे। कर्जदाराची बदनामी करण्याच्या उद्देशाने त्याचा फोटो किंवा कर्जाची माहिती फेसबुक किंवा इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून टाकण्यावरती या ड्राफ्टच्या माध्यमातून सक्त मनाई करण्यात आलेली आहे। प्रत्येक वसुली एजंटकडे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स अर्थात IIBF कडून प्रशिक्षण घेतलेलं असणं गरजेचं आहे, त्याच्याकडे ते प्रमाणपत्र असणं बंधनकारक आहे। बँकांनी या एजंटला ग्राहकाशी कशा प्रकारे संवाद करायचा, वसुली कशा प्रकारे करायची, गोपनीयतेचा आदर कसा करायचा याच्याबद्दल प्रशिक्षण देणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे। बँका कोणत्याही एजन्सी किंवा व्यक्तीला वसुली एजंट म्हणून नियुक्त करण्यापूर्वी त्याची सखोल चौकशी करतील, पोलीस व्हेरिफिकेशन करतील आणि अशा व्हेरिफिकेशन झालेल्या व्यक्तीचीच पोलीस पडताळणी झाल्यानंतर नेमणूक केली जाणार आहे। संकेतस्थळावरती बँकांच्या माध्यमातून नियुक्त केलेल्या सर्व वसुली संस्था आणि एजंटची अद्ययावत यादी बँक प्रसिद्ध करणार आहे आणि अशा प्रकारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या व्यक्तीकडूनच बँकेची रिकव्हरी केली जाणार आहे। कर्ज वसुलीचं प्रकरण कोणत्याही एजंटकडे सोपवण्यापूर्वी बँकेनं संबंधित ग्राहकाला लिखित स्वरूपामध्ये पत्र, SMS किंवा email द्वारे त्या एजंटचं नाव, तपशील कळवणं बंधनकारक असणार आहे आणि अशा प्रकारे ही नवीन नियमावली ग्राहकासाठी लागू करण्यात आलेली आहे, ज्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात ग्राहकांना दिलासा मिळणार आहे। परंतु हप्ते न फेडणारे जे काही व्यक्ती असतील, जे मोबाईल वगैरे घेत असतील, अशा लाभार्थ्यांचा, अशा कर्जदारांचा मोबाईल मात्र या ठिकाणी ब्लॉक करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। मित्रांनो, हा नवीन ड्राफ्ट 20 मे 2026 रोजी काढण्यात आलेला आहे, जो 1 ऑक्टोबर 2026 पासून देशभरामध्ये लागू होणार आहे। हा ड्राफ्ट आपण rbi.org.in या संकेतस्थळावर देखील पाहू शकता। धन्यवाद।